सर, याच्यामध्ये एक आकडेवारी मी तुम्हाला देतो की लोकसभा निवडणुकीनंतर जे 65 लाख मतदार वाढले, त्यामध्ये 2014 ते 19 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 32 लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले. आणि लोकसभेची निवडणूक संपून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या मधल्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 60-65 लाख मतदार नेमके वाढले. तोच आकडा सगळ्यात महत्वाचा संशयास्पद आहे. आणि त्याचे पुराव्यासहित म्हणजे आकडेवारी सहित पुरावे राहुलजींनी दिलेले आहेत की महाराष्ट्रातल्या घरांमध्ये कशा पद्धतीने एकाच घरात किती लोक दाखवण्यात आलेली होती. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं याचं कुठलंही सप्रमाण उत्तर, समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये. राजकीय पक्षातील नेत्यांनी लोकांची दिशाभूल करावी त्या पद्धतीनं निवडणूक आयोग सुद्धा राजकारण करतोय, हीच वास्तविकता सध्याला दिसून येत आहे. मला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा विलासजी या ठिकाणावरती मांडायचा आहे. गावखेड्यातला जो मतदार आहे त्याच्यासोबत जर त्याचा लोकप्रतिनिधी त्यानं कधी काम केलं नाही, त्यानं कधी त्याचा अपमान केला, कधी उद्धटपणा केला, तर त्या गावखेड्यातल्या मतदाराला एक आत्मविश्वास असतो की 5 वर्षानं माझ्याकडे मतदान मागायला ये, तेव्हा मी तुला दाखवतो आणि ह्याचा बदला घेतो. हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये या भारताच्या संविधानानं, या भारताच्या लोकशाहीनं दिलेला होता. पण आता तो आत्मविश्वास देखील निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणानं त्यांच्याकडून काढून घेतलाय. आता त्याला माहितीये की आपलं पुढच्या निवडणुकीत नाव असणार आहे की नाही ह्याचाच विश्वास नाहीये. नाव असेल तर नेमकं माझं नाव एका जागी आहे का 10 ठिकाणी हे त्याला माहिती नसणार आहे. आणि अत्यंत शॉकिंग जी गोष्ट आहे, मेलेल्या लोकांचे मुर्द्यांची नावं जी मतदार याद्यांमध्ये येत आहेत, हे सगळं अत्यंत या देशाच्या लोकशाहीची हत्या करणार आहे, मतदानाच्या अधिकाराची हत्या करणार आहे. आणि आज तुम्हाला चुकतंय हे म्हणण्याचा अधिकार नाहीये. 250-300 आमदारांना तुम्ही खासदारांना डिटेन करताय. हा अधिकार, ही एकाधिकारशाही, ही राजेशाही या देशामध्ये जी अनार्की, हिटलरगिरी जी माजलेली आहे, त्या हिटलरगिरीला ही जनता सहन करणार नाही. तो मतदार आणि आम्ही काँग्रेस पक्ष बनून जोपर्यंत मतचोरी आणि मतांवरती टाकलेला हा डाका, हा जोपर्यंत जगाच्या समोर पुराव्यानिशी बांधलेला आहे आणि तो सिद्ध करून याच्यातल्या दोषींवरती जोपर्यंत कारवाई होत नाही आणि त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष राहुलजींच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं आम्ही लढत राहू. तुम्ही काँग्रेसकडून सातत्यानं हा मुद्दा लावून धराल, पण या सगळ्या मुद्द्याची तड लागणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत बहुतांश वेळा असं दिसतं की एखादा मुद्दा घेतला जातो आणि त्या मुद्द्याच्या नंतर पुढे काय होतं लोकांना कळत नाही. आता या संदर्भात निवडणूक आयोगच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असेल, निवडणूक आयोगावरती तुम्ही त्यांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल, तर मग या सगळ्याची चौकशी व्हायला नको का? आणि ती अगदी व्हायला पाहिजे. हवी तर मग ती कशी व्हायला हवी? ती चौकशी व्हायला हवी. या निवडणूक याद्या, त्याचबरोबर संबंधित कालावधीमध्ये कशा प्रकारे मतदार नवे आले, जुने वगळले गेले, ते कुठल्या आधारावरती वगळल्या गेले, या सर्व बाबींची चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्यामधील जे काही वास्तव आहे ते देशाच्या समोर यायला पाहिजे. आणि केंद्र सरकारने पुढे यावं. सुप्रीम कोर्टाने देशामध्ये चाललेल्या हा जो काही वादंग आहे यावरती स्वतः इनिशिएट करून इंटरफेअर करावा. आणि त्यानंतर यामध्ये देशातील 140 कोटी जनता जी संभ्रमावस्थेत गेलेली आहे, त्या संभ्रमावस्थेतील जनतेला उत्तर मिळालं पाहिजे. अन्यथा ही जी लोकशाहीची हत्या देशातील भाजप सरकारनं चालवलेली आहे, तो मुर्दा पाडतील आणि ही लोकशाही थांबून टाकतील. यांना संविधान असंही बंद करायचं आहे, यांना संविधान असंही संपवायचं आहे. तुमच्या मताशी सहमत आहे, तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. पण यामध्ये पर्याय आणखी काय असू शकतो तुम्हाला वाटतं? सुप्रीम कोर्टावर, कारण आता आपल्या देशाची लोकशाही ज्या वेगवेगळ्या स्तंभांवरती आहे, एखादा स्तंभ नीट काम करत नसेल तर दुसऱ्या स्तंभानं त्याच्यावरती कंट्रोल आणि वॉच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला याबद्दल सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करावा या सगळ्या बद्दलचा. देशभर इतका गदारोळ उठलेला असताना एक साधी बातमी आली तरी सुप्रीम कोर्ट त्याचा सुमोटो दखल घेत असतं. सुप्रीम कोर्टाकडून आता तुम्हाला आशा आहे? नक्कीच आशा आहे. मी आपल्या अगोदर सुद्धा म्हटलं की सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. आणि मला एक सांगायचं, निवडणूक आयोगाला जर वाटत असेल की राहुलजी खोटं बोलतायत असं निवडणूक आयोग म्हणतोय ना, त्यांनी राहुल गांधींना कोर्टात खेचावं, सुप्रीम कोर्टामध्ये. तिथं देऊ आम्ही उत्तर. नाही तर केंद्र सरकारने सचक विवेक बुद्धी वापरावी आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये
जे काही आहे ते निवडणूक आयोगाला आदेश द्यावे. त्यांच्यावरती जे लांछन लागतंय माननीय मोदीजींवरती, भाजपवरती, जर ते तशा प्रकारची चोरीमध्ये सहभागी नसतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत की त्यांनी जे काय आहे तो डेटा देशाच्या समोर ठेवावा, असे आदेश द्यावेत. आणि ते आदेश देत नसतील तर याचा अर्थ ते या चोरीचे प्रमुख आहेत. तुम्हाला थांबवतो. येस.